सो हाय गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग नाही, हा माझा खूप दिवसांनी पहिला ब्लॉग आहे असं वाटतोय. कारण की मी सगळ्यात पहिले तुम्हाला एक्सप्लेन करेल की हा ब्लॉग मी का स्टार्ट केला. हा ब्लॉग स्टार्ट करण्यामागे म्हणजे काय काय म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे एवढे दिवस ब्लॉग मी बंद केले आणि आता मध्ये स्टार्ट करतोय. का स्टार्ट करतोय तर हे मी तुम्हाला पहिले सांगू शकेल की सांगायचं आहे मला की काल रात्री मी सहज माझी यूट्यूब आय डी उचकत होतो, रील स्क्रोल करत होतो, यूट्यूबवरती व्हिडिओज बघत होतो, इंस्टावरती व्हिडिओज बघत होतो. तर आय डी चेक करावं म्हटलं, जुने व्हिडिओज बघावा. जुने व्हिडिओज बघत होतो, मी ब्लॉग्स बघत होतो. तर म्हटलं यार तू आता काय करतोय, तुला काय करायचं होतं आणि तू आता काय करतोय. तर यार मी आता माझी करंट सिच्युएशन तुम्हाला सांगतो. सकाळी उठायचं, जिमला जायचं, परत 8 घंटे कंपनीमध्ये काम करायचं आणि परत घरी यायचं. आणि घरी यायचं परत माझ्याकडे एक पी सी आहे, त्याच्यावरती डिझायनिंगचे कामं करायचे. परत दुसऱ्या दिवशी असंच सकाळी उठायचं, कामावर जिमला जायचं, परत कंपनीत जायचं, परत घरी आल्यावरती डिझायनिंगचे कामं करायचे. तर यार मला वाटतंय की असं लाईफ मला नको आहे. असं लाईफ मला नको आहे. कारण की यार मला जे करायचे मी ते सोडून दुसरंच वेगळंच करतोय. कारण की यार खूप लोक असे असतात की यार त्यांना आवडत असेल की कामाला जायचं, म्हणजे कुठेतरी जॉब करायचं किंवा पैसे कमवायचे. बस एवढं, जॉबला जायचं, पैसे कमवायचे, जॉबला जायचं, घरी यायचं. तर यार पण मला वाटतंय की मला अशी लाईफ नको आहे. मला जे करायचं आहे म्हणजे समजा मला सोशल मीडियामध्ये इंटरेस्ट आहे, मला ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट आहे, मला रील बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर यार तरी म्हटलो की काल रात्री म्हणजे मला असा विचार आला की एक कधी सकाळ होते यार, कधी मी कॅमेरा ऑन करतो आणि कधी मी ब्लॉगिंग स्टार्ट करतो असं होत होतं मला. नेमकी सकाळ झाली, जिमला गेलो, जिमला जाऊन आलो आणि आता कॅमेरा उचलला. आता मी कमीत कमी म्हणजे खूप दिवसांनी मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. मला माहिती होतं की लगेच पहिलाच व्हिडिओ काय तुझं बनणार नाही, तर त्याच्यामुळे माझे 5-6 रिटेक झाले. चालू करतोय, बंद करतोय आणि व्हॉइसचा पण थोडा काहीतरी प्रॉब्लेम येतोय. पण काही विषय नाही, बघू आता हा व्हिडिओ कसा रेकॉर्डिंग झालेला आहे. तर यार मी म्हणजे मी स्वतःला पण सांगितलं आणि तुम्हाला पण सांगतो असं की आता यार नाही, इनफ म्हणजे खूप झाले यार, खूप म्हणजे मी ब्लॉगिंग चालू केलं, परत बंद केलं. पण यार आता नाही नाही करायचं, आता असं नाही करायचं. मला वाटतंय आता की ब्लॉगिंग काहीतरी म्हणजे स्टार्ट करावंच. मी मग सांगतो की याच्या आधी म्हणजे याच्या आधी मी अकोल्याला होतो, याच्या आधीचे ब्लॉग्स वेगळे होते, याच्या आधीचे ब्लॉगमधले जे कंटेंट आहेत ते वेगळे होते. पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो की माझे संगमनेरमधले 5-6 मित्र आहेत, 5-6 मित्र आहेत. जर समजा ते ब्लॉगमध्ये आलेत तर तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला भेटेल. मला पण वाटतंय एन्जॉयचा ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला. पण बघू आता. पण मला असं वाटतं की ब्लॉग मी स्टार्ट करणार आहे, असं मी स्वतःला सांगितलेलं आहे. पण करणार आहे, 100% ब्लॉगिंग स्टार्ट करणार आणि इंस्टावरती पण मी डेली रील्स पोस्ट करणार. मागच्यासारखं नाही करणार. याच्या आधी जे झालं गेलं, मी स्वतःला सांगतो की यार तुला काहीतरी वेगळं करायचं असेल तर बाकीचे लोक जे करतात ते तू केलं तर त्यांच्यासारखं होशील. पण बाकीचे जे लोक जे करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं तुला करायचं असेल तर, वेगळं व्हायचं असेल तर वेगळं काहीतरी करावं लागेल. तर त्यामुळे मी म्हटलो यार दिवस काय थांबत नाही, वेळ काय थांबत नाही. पण आपण थांबलोय त्यामुळे दिवस तर जातच राहील, वेळ तर जातच राहील. पण यार आपल्या हातातले वेळ गेला तर काय फायदा. आता माझ्याकडे वेळ आहे, माझ्याकडे टाइम आहे, माझ्याकडे दिवस आहे. तर आता मी नाही केलं तर कधी करणार यार. तर त्यामुळे म्हटलो की बस खूपच झालं, खूपच वेट केलं, खूपच स्टॉप घेतलं. पण आता नाही, तुला जे करायचंय मला वाटतं की यार मी याच्यात काहीतरी करेल, 100% करेल. नाही मी याच्यात काहीतरी माझ्यात आहे. मला वाटत की यार मला असं वाटतं की यार मी करू शकतो, मी 100% करू शकतो. व्हिडिओ चालू आहे का बघू दे मला. हो चालू आहे. मला वाटतं की यार मी करू शकतो आणि मी करेल आणि मी करून दाखवणार, असं माझं मत आहे, असं माझा शब्द आहे तुम्हाला. तर करून दाखवणार. किती वेळ झाला? 4 मिनिटाचा झाला व्हिडिओ. तर मी करून दाखवणार आणि बघू याच्या पुढचे ब्लॉग. जर तुम्हाला याच्या पुढचे ब्लॉग बघायला इंटरेस्टेड असाल, तुम्ही एक्साइटेड असाल तुम्ही, तर यार कमेंटमध्ये स्टार्ट असे करा किंवा काही पण करा, पण कमेंट नक्की करा. तर यार गाईज बघू
ट्राय करणार. ओके चला आता घरी जायची वेळ झाली. खूप दिवसांनी म्हणजे मला असं वाटतंय की यार आत्ताच लगेच म्हणजे कॅमेरा चालूच ठेव, बंद नको ठेवू करू. कारण की यार लोक बघतील माझ्याकडे, लोक बघू राहिलेत. पण लोक बघतात म्हणून तर तू ब्लॉगिंग बंद केलं तर काय फायदा आहे? काहीच फायदा नाही. तर लोकांचा विचार नाही करणार मी ब्लॉगिंग करणार.